शरीरात कुठेही पेन असेल तर त्यासाठी आपण हा बिंदू दाबू शकतो. पेन किलरची गोळी जेवढं फास्ट काम नाही करणार तितकं हे फास्ट हा बिंदू काम करत असतो. हिल्स तर आम्हा स्त्रियांचा जीव की प्राण आहे, हे कितपत योग्य आहे? त्यामुळे मग पोश्चर बिघडतं, कमरेचा ताण होतो, गुडघ्यावर ताण पडतो, अँकल पेन होऊ शकतं, हिल पेन होऊ शकतं. तर हार्मोन्स इतके वेगाने खरंच बदलतात का, आणि मग त्याचा परिणाम मणका आणि सांध्यांवर पण होतो? हो, नक्कीच. म्हणजे कसं आहे की जेव्हा राग येतो तेव्हा तो शरीराने निर्माण केलेला आहे आणि तो आवश्यक असलेला राग असतो. चिडचिड, राग आणि शरीरामध्ये काहीतरी बदल होत आहेत. म्हणजे का होत आहे? असं म्हणतात सर की मणका सरळ म्हणजे आयुष्याची आपली दिशा सुद्धा अगदी सरळ राहते. मग हे ताठ बसणं किंवा मणका सरळ ठेवणं हे किती महत्वाचं आहे? खूपच महत्त्वाचं आहे. मणका सरळ असेल तरच आपला मज्जारज्जू नीट काम करणार आहे, आपली नर्वस सिस्टम नीट काम करणार आहे. मणक्याचा शेप बिघडला की सगळं स्नायू संस्था आणि नर्वस सिस्टम बिघडणार आहे. हा जो कट 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 हा जो आवाज येतो याने त्या पेशंटला खरोखर बरं वाटू शकतं का? आवाज हा बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे एखाद्या जॉईंटमध्ये जर वायू असेल, गॅस असेल तर त्याचा तो आवाज असतो. आवाज काढल्याने आपण बरं होतो असं नाही आहे. विराट कोहली असेल, आपले मराठी अनेक सिनेतारका असतील, तर सर या सगळ्यांना पण बरा करण्याचा अनुभव म्हणजे जेव्हा विराट कोहली आला तर तो सगळा एक्सपिरियन्स पण कसा होता? तो आला आणि त्यांनी शांतपणे सांगितलं की नमस्कार, मी अमृता आकाश. लोकमत सखीच्या आरोग्यावर बोलू काही या आपल्या आवडत्या पॉडकास्टमध्ये सगळ्या प्रेक्षकांचं मी स्वागत करते. आज या पॉडकास्टला येताना मी स्टेशनवर उभी होती आणि अचानक माझ्या पाठीत दुखायला लागलं. खूप वेळ उभं राहिल्याने मान पण दुखायला लागली आणि मी तोच विचार करते की आता मी हा पॉडकास्ट नेमका करणार कसा आहे. कारण ऑफिसची कामं आणि डेली रुटीनमध्ये अगदी थोड्या वेळ जरी एका जागेवर बसलो तर हा त्रास होतो. तुम्हाला सुद्धा हे सगळे त्रास अशाच पद्धतीने होतात का? तर काळजी करू नका, कारण तुमच्या आणि माझ्या मनातल्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी आज आपल्यासोबत कोण आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. सर, तुमचं नाव सांगण्या अगोदर या पॉडकास्टमध्ये मी खूप खूप तुमचं स्वागत करते. धन्यवाद. कारण अनेक जण आत्ता तुम्हाला पाहतायत आणि तुम्हाला वेगळ्या अशी ओळख करून देण्याची गरज नाही आहे, इतके तुम्ही प्रसिद्ध आहात. तर आत्ता आपल्यासोबत आहेत चिकित्सा नी स्पाईन अँड मोरचे रमाकांत देवरुखकर सर. तर सर, तुमचं मी लोकमत सखीच्या पॉडकास्टमध्ये स्वागत करते. खूप खूप जसं मी सुरुवातीला म्हणाले की स्टेशनवर आज उभी होते आणि मनात खूप एक्साइटमेंट होती तुम्हाला भेटण्याची, कारण आज आपल्याला छान असा पॉडकास्ट करायचा आहे. पण सर, माझी मान खूप दुखते आणि इतक्या वेळ बॅग घेऊन उभं राहिल्याने कंबर पण दुखायला लागली आहे. आणि ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत ह्या माझ्यासारख्या अनेक स्त्रियांच्या आहेत. आणि असे अनेक पेशंट तुमच्याकडे येत असतील की सर असं का होतं आणि हे फार कमी वयात होत आहे, म्हणजे तिशीतच हे सगळे त्रास सुरू झालेत. तर यापासूनच सुरुवात आपण करूया. खूप मला तुमच्यासोबत गप्पा मारायच्या आहेत. सगळ्यात आधी सांगा की या त्रासाचं नेमकं करायचं काय? बरोबर. हा अगदी कॉमन त्रास आहे. म्हणजे स्टेशनवर गेल्यानंतर अनेकदा ट्रेनची वाट पाहावी लागते, ट्रेन येत नाही किंवा सोडून द्यावी लागते गर्दी असलेली ट्रेन. आणि मग बऱ्याच स्त्रियांना हा त्रास होत असतो की तिथे बसायची सोय नाही आहे, बराच वेळ उभं राहावं लागतं, धक्काबुक्की असते. आणि हा पाठीचा त्रास, मानेचा त्रास, पायांचा त्रास घेऊन आपण ऑफिसला निघतो, कारण तिथे पोचायचं असतं. आणि मग दिवसभर काम, परत घरी आल्यानंतर काम, आणि मग शरीराकडे पाहायला आपल्याला वेळ नाही. मग अशा वेळी आपण काय करू शकतो? तर ॲफर्मेशनमध्ये एक ताकद आहे की आपण आपल्या शरीराला काही संदेश द्यायचे की माझी पाठ आता दुखते पण मला आता पहिल्यापेक्षा थोडं बरं वाटतं आहे. मी आता मजबूत कण्याने आता ऑफिसला जाणार आहे. माझी मान आता खूप चांगल्या पद्धतीने फिरते आणि माझं मन खूप शांत आहे आणि मला एक नवीन उमेद आणि नवीन ताकद आत्ता मला मिळालेली आहे. मी छानपैकी आता आज दिवसभराचं माझं काम संपवणार आहे आणि मग रात्री घरी जाऊन मी विश्रांती घेईन आणि रात्री गरम पाण्याने आंघोळ केला मला आणखी बरं वाटेल. म्हणजे असं सगळं आपण पॉझिटिव्ह ॲफर्मेशन्स आपल्याला दिल्या की आपल्याला आपलाच शरीरातला जो डॉक्टर आहे
त्याला आपण सांगतोय आणि त्यामध्ये एक हिलर लपलेला आहे आपल्या शरीरामध्ये आणि आपल्या सेल्सपर्यंत ही बातमी पोहोचते आणि मग ते रिलॅक्स व्हायला लागतात. वेदना कमी करणारे केमिकल्स आपल्या शरीरात स्त्राव व्हायला लागतात आणि आपल्याला बरं वाटायला लागतं. पण अशी सूचना जेव्हा मिळते आपल्याला तेव्हा आपल्याला वेळीच काळजी घ्यायला पाहिजे की शरीर आत्ता आपल्याला सांगतंय की नक्की काहीतरी होतंय. रोज वेळ निभावून न्यायची वेळ नाही आहे. तर आपल्याला त्वरित तपासून घेतलं पाहिजे की नेमकं आपल्याला काय होतंय, कशासाठी होतंय. म्हणजे नेमकं माझ्या मणक्यात त्रास आहे का, माझ्या स्नायूंमध्ये काही त्रास आहे का, मला काय स्पॉन्डिलायटिस वगैरे झालं आहे का, हे सगळं तपासून घेणं जर वारंवार होत असेल तर फार गरजेचं आहे. बरोबर. आणि सर, सोशल मीडिया आम्ही उघडल्यानंतर आम्ही असे अनेक रील्स पण पाहत असतो की तुमची लाईफस्टाईल बदलत चालली आहे आणि त्यामुळे तुम्हाला हे सगळे त्रास होतात. म्हणजे कमी वयामध्येच अगदी पायात गोळे येणे, कंबरदुखी, बाक स्पॉन्डिलिसिस असेल, स्लिप डिस्क असेल. दोष लाईफस्टाईलला दिला जातो, पण मग ती नीट कशी करायची, ते वेळेत सुधारायचं कसं, हे कोणीच सांगत नाही. तर मग यावर नेमके पर्याय काय? नाही, गंमत अशी आहे ना की लाईफस्टाईल बिघडलेली आहे हे आपल्याला माहीत आहे बरोबर. आणि लाईफस्टाईल सुधारायची कशी हे सुद्धा माहीत आहे. माहीत नाही असं नाही आहे, फक्त आपण ते करू शकत नाही आहे. म्हणजे आपल्याला माहीत आहे लाईफस्टाईल सुधारायची असेल तर सकाळी लवकर उठलं पाहिजे, सूर्योदयापूर्वी उठलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, मोकळ्या हवेत फिरायला जायला पाहिजे ब्रह्ममुहूर्तावर आणि व्यायाम, वेगवेगळी प्राणायाम हे सगळं करायला पाहिजे. सात्विक अन्न खायला पाहिजे, वेळेवर जेवायला पाहिजे, वेळेवर नीट विश्रांती घेतली पाहिजे, झोप नीट झाली पाहिजे. म्हणजे पहिल्यांदा आपल्या मोबाईलला झोपवलं पाहिजे आणि मग आपण झोपलं पाहिजे. तर आपलं मोबाईल झोपी जातच नाही. रात्री मोबाईल घेऊनच आपण झोपतो, त्यामुळे त्याचे लाईट्स या सगळ्याचा आपल्याला त्रास होत असतो. त्यामुळे पहिला मोबाईल झोपवा, मग स्वतः झोपायचं आहे आणि छान झोप झाली म्हणजे 11च्या पुढे तर जागायचंच नाही आहे. 11 नंतर आपल्याला लिव्हर आणि गॉलब्लॅडर जे आपले पित्ताचे जे ऑर्गन्स आहेत त्यांना विश्रांती पाहिजे असते, त्यांना रिकव्हरी करायची असते आणि त्यावेळेस जर आपण जागलो तर आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन सतत राहतं आणि मग आपल्याला दिवसभर थकवा जाणवतो. त्यामुळे साधी जीवनशैली आहे, खूप काही माहीत नाही असं नाही सांगता येणार. आपण म्हणतो फक्त की नाही बाबा कसं करायचं, जमत नाही आहे. पण आपल्याला माहीत आहे, फक्त या इतकं जरी पाळलं तरी खूप आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही आता म्हणालात की 11च्या आधी झोपण्याचा प्रयत्न करा, पण जेव्हा आम्ही बेडवर जातो तेव्हा मोबाईल हा असा हातामध्ये असतो आणि अगदी एक स्वतःसाठी रिलॅक्स असणारी पोज असते, डोळ्यासमोर मोबाईल असतो आणि तासनतास त्यावर वेब सिरीज, पिक्चर पाहिले जातात आणि हे नकळत सगळ्यांकडून होतं. अगदी माझ्याकडून सुद्धा हे होतं, पण हे चुकीचं आहे हे माहिती आहे. मग आता हे टाळण्यासाठी काय करायला पाहिजे आम्ही? टाळण्यासाठी नेटफ्लिक्सऐवजी नेकफ्लिक्स करायला पाहिजे. नेक आपला नीट ठेवायला पाहिजे. बरोबर. त्यामुळे नेकचं पोझिशन हे फार इम्पॉर्टंट आहे. आपण सतत मान खाली ठेवतो, 30 किलोचं ओझं त्यावेळेला मानेवर येतं आपल्या आणि आपल्याला मानेच्या स्नायूंना, मणक्यांना ही सवयच नाही आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा आजार तो आहे. जरी आपण झोपून पाहत असू तर 2 ते 3 उशा घेऊन आपण मोबाईल पाहत असतो आणि मग तो मोबाईल जेव्हा आपण पाहत असतो त्यावेळी आपल्या मानेवर, पाठीवर असा वेगवेगळा ताण येत असतो आणि त्यामुळे मोबाईलचा जो स्क्रीन टाईम आजकाल मोजला जातो की किती स्क्रीन टाईम आहे तो सगळ्यांनी ऑब्झर्व करावा. कमीत कमी स्क्रीन टाईम ठेवावा आणि जेवढं गरज असेल तेवढाच मोबाईल वापरला पाहिजे. कारण फक्त त्या स्क्रीनमुळे त्रास होतो डोळ्यांना असं नसून मान, पाठ यांना सुद्धा प्रचंड त्रास होत असतो. त्यामुळे 1 तास आधी तरी आपल्याला झोपायच्या आधी मोबाईल बंद करायला पाहिजे आणि मग तुम्ही बघा, एक 8 दिवस करून बघा कसं किती फरक वाटतो तुमच्या आयुष्यात. बरोबर. त्यामुळे जे सतत म्हणत असतात की माझी मान दुखते, पाठ दुखते, तर सरांनी आता आपल्याला पर्याय दिलाय, तो तुम्ही करून नक्की पहा. आणि सरांबद्दल मला सांगायला आवडेल की गेल्या 42 वर्षांपासून सर या क्षेत्रामध्ये आहेत. अगदी सिनेतारका, अनेक अभिनेत्री, त्याचबरोबर वेगवेगळे खेळाडू यांना सरांनी बरं केलं आणि सेलिब्रिटीज काय तर खूप मोठी मोठी लोकं आहेत ती सरांकडे आलेली आहेत पेशंट म्हणून आणि सरांच्या उपचारांनी त्यांना अगदी बरं वाटलं आहे. म्हणजे मी पहिलं नाव घेईल ते तर विराट कोहली असेल, आपले मराठी अनेक सिनेतारका असतील, तर सर या सगळ्यांना पण बरा करण्याचा अनुभव, म्हणजे जेव्हा विराट कोहली आला तेव्हा तुमचा सगळा स्टाफ की आपले सर आता विराट कोहलीवर उपचार करणारे, तर तो सगळा एक्सपिरियन्स पण कसा होता? खूपच छान. विराट कोहली आला आणि त्याला मनगटाचं दुखणं होतं
आणि त्याला रेकमेंड केलं गेलं की तू चिकित्सामध्ये जा. तर तो आला आणि त्याने शांतपणे सांगितलं की मला बॅटिंग करता येत नाही आहे, खूप मनगट दुखतं आहे, तर मी जिममध्ये आणि फिजिओथेरपिस्टकडे जातो आहे आणि वेगवेगळे मी व्यायाम करतो आहे, ट्रीटमेंट घेतो आहे, पण काही बरं वाटत नाही आहे, तर काय करता येईल का. खूप शांत, तुम्ही जेवढा ॲग्रेसिव्ह बघता मैदानावर त्याच्या उलट तो नॉर्मल खऱ्या लाईफमध्ये आयुष्यात आहे. हां. खऱ्या आयुष्यामध्ये अतिशय शांत, म्हणजे खूप कमी बोलणं, अतिशय, म्हणजे तुम्ही जर 4 वाक्य म्हणाल तर तो एखादा शब्द म्हणेल, इतका कमी बोलणारा, लाजाळू व्यक्तिमत्वाचं तशा पद्धतीचं असं म्हटलं. आणि मग त्याला मी ट्रीटमेंट सुरू केली. साधारण तो 1 महिनाभर आमच्याकडे येत होता आणि रेग्युलर ट्रीटमेंटने मग त्याचं मनगट पूर्णपणे बरं झालं. पण त्यांनी ट्रीटमेंटला जे सहकार्य दिलं आणि ज्या पद्धतीने त्याने सगळ्या गोष्टी फॉलो केल्या, त्यामुळे तो छानपैकी बरा झाला. आणि मग तुम्ही पाहताय की तो आज काय विक्रमच्या विक्रम करतोय, तर त्यामध्ये आपला पण थोडासा खारीचा वाटा आहे. नक्कीच सर. आणि आम्ही अनेक तुमच्या मुलाखतींमध्ये हे ऐकलेलं आहे, त्यामुळे विराट कोहलीचे जे फॅन आहेत त्यांना तर छान वाटणारच आहे, पण नॉर्मली पण आपल्याकडे जे पेशंट येतील त्यांना एक कुठेतरी अभिमान की आमच्या सरांनी विराट कोहलीला बरं केलं आहे आणि त्यांच्याकडे आम्ही जातो. तर तो एक अभिमानाचा क्षण प्रत्येकासाठी आहे. खेळाडू आपल्याकडे येत असतात, विराट कोहली हे एक नाव आहे, अनेक खेळाडूंना तुम्ही बरं केलं आहे. अजूनही वेगवेगळ्या क्षेत्रातली, साहित्य क्षेत्रातली, समाजसेवा करणारी जी मंडळी आहे ती आपल्याकडे येते, तेव्हा नेमकं काय वाटतं सर? नाही, बरं वाटतं की आज एंटरटेनमेंट क्षेत्रामध्ये असो किंवा पॉलिटिशियन्स असो किंवा ज्यांच्यामुळे अनेक लाखो लोक आज खुश होत आहेत किंवा त्यांच्यावर अवलंबून आहेत, अशा एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा बरं करतो तेव्हा पण लाखो लोकांना बरं केल्याचा आनंद मिळतो. बरोबर. त्यामुळे अनेक, जसं आता मी टांझानिया, आफ्रिकेच्या देशामध्ये मी व्हिजिटिंग करायचो आणि एकदा मी जवळजवळ मला वाटतं आत्ता 20 वर्ष झाली, 20 वर्षांपूर्वी मी टांझानिया इथे माझ्या एका पेशंटला ट्रीटमेंट द्यायला गेलो होतो आणि त्यांचा नेमका 60वा वाढदिवस होता आणि तो इव्हेंट ऑर्गनाईज केला होता भरत दाभोळकर, आपले जे ॲड गुरु आहेत, हां, ज्यांचं अमूलपासून फ्रुटीपासून त्यांची ॲड ज्या असतात, तर ते भरत दाभोळकरजी त्यांनी तो इव्हेंट पूर्णपणे अरेंज केला. खूप मोठा इव्हेंट, प्रचंड मोठा इव्हेंट होता. त्यामध्ये अनेक सिने तारका पण आलेल्या होत्या आणि झांझिबार नावाच्या एका बेटावर हा होता. तर तिथे माझी भरत दाभोळकरांची भेट झाली आणि अरे तुम्ही मुंबईचे, म्हटलं हो मी मुंबईत, मग कसं काय करतो, अशी ओळख झाली त्या निमित्ताने. आणि त्यानंतर ते इतक्या प्रेमात पडले की त्यांना खूप विश्वास वाटला की एक मराठी माणूस इथून मुंबईहून येतोय आफ्रिकेसारख्या देशामध्ये, वेगवेगळे जे तिथले उद्योगपती आहेत, तिथले पॉलिटिशियन्स आहेत, तिथले प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट आहेत, अशा लोकांना ट्रीटमेंट देतो, त्यांना खूप बरं वाटलं. ते नेहमी माझी तारीफ करायला लागले आणि मग इथे आल्यानंतर ते नेहमी क्लिनिकला यायचे, ते स्वतः यायचे. मग रामदास पाध्ये, अपर्णा पाध्ये यांना घेऊन आले ट्रीटमेंटसाठी. विजू खोटे, जे शोलेमध्ये ज्यांनी काम केले, कालिया, त्यांना घेऊन यायचे. किशोर प्रधान, अशा वेगवेगळे नट्या त्यांना ते घेऊन येतात. नाही, तुम्हाला हा त्रास होतो ना, चला माझ्याबरोबर चला, देवरुखकरांकडे जायचं आहे, तुम्हाला तिथे नक्की बरं वाटणार, मी लिहून देतो. अरे म्हटलं असं नका करू, मला पेशंट तपासावा पण लागतो. तुम्ही आधीच, मी तपासायच्या आधीच त्यांना तुम्ही खात्री कशी काय देऊ शकता की इथे बरं होईल, असं नका करू प्रत्येक. नाही, मला माहीत आहे तुमच्याकडे आलं की बरं होणारच आहे. तर भरत दाभोळकर यांनी प्रचंड प्रेम केलं, अजूनही करतात, प्रत्येक वेळी कार्यक्रमात येत असतात आणि अनेक पेशंट्सना ते रेकमेंड करत असतात. एका मोठ्या सिने पार्टीमध्ये ते मला एकदा घेऊन गेले बऱ्याच वर्षांपूर्वी आणि बरेच नटे, बॉलिवूडचे सगळे लोक होते तिथे आणि त्यांनी तिथेसुद्धा माझी सगळ्यांना ओळख करून द्यायला, हे बघा हे खूप छान ट्रीटमेंट करतात, ॲक्युपंक्चर, कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी आणि या सगळ्या गोष्टी, यांचं खूप हातखंड आहे आणि सगळ्यांना त्या पार्टीमध्ये. तर हे बरं वाटतं, एक मोठी व्यक्ती ज्याच्यावर आपल्याकडे ॲड गुरु भरत दाभोळकरांना खूप मानतात आपले लोक मराठी, तर त्यांनी कौतुक केलं, त्यांनी खरंच खूप बरं वाटतं. तर असे सिने तारका जसं पद्मिनी कोल्हापुरे आहे, अगदी मी आता त्यांच्याच बद्दल विचारणार होते. पद्मिनी कोल्हापुरे अतिशय सिंपल,
म्हणजे आपण ज्यांना पाहतो वेगवेगळे कलाकार हो जे पडद्यावर पाहतो पडद्यावर पाहतो. आणि खरं त्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय साधी माणसं डाऊन टू अर्थ, म्हणजे तुम्हाला जाणवणार पण नाही की इतके मोठे कलाकार इतके साधे कसे असू शकतात. अतिशय सिंपल साधी राहणी. खूप स्पिरिच्युअल पण आहेत. बरेच नटनट्या ज्या आहेत त्या खूप स्पिरिच्युअल आहेत, खूप अध्यात्माशी जोडलेले आहेत. म्हणजे आपल्याला वाटतं की यांचं लाईफ स्वतःचं कसं असेल. इकडे ते विलनचं काम करतायत किंवा आणखी वेगवेगळ्या भूमिका दाखवतात. स्मोकिंग करताना, ड्रिंक्स करताना, अगदी मारामारी करताना, आणि अशा गोष्टी आपण पाहतो. पण त्यांच्या आयुष्यामध्ये ते खूपच आध्यात्मिक आहेत बरोबर. आणि स्पिरिच्युअलिटीचा अभ्यास करत असतात, मेडिटेशन्स करत असतात, लोकांना सल्ला देत असतात. खूप साधी राहणी. त्यांची बहीण जी शक्ती कपूरची बायको आहे शिवानी कोल्हापुरे, ती सुद्धा अतिशय सिंपल राहणी. तर अशी ही माणसं खूपच पाहिल्यानंतर बरं वाटतं की, आणि या सगळ्यांना आपण ट्रीटमेंट द्यायचा योग आलेला होता. बरोबर. मोठ्या पडद्यावर दिसणारे हे सगळे जे सेलिब्रिटी आहेत ते कुठेतरी चिकित्साचा भाग झालेले आहेत. त्यांच्यावर तुम्ही ट्रीटमेंट खूप केलेली प्रेम आहे. आहे त्यांचं. खूप प्रेम आहे चिकित्सावर. आणि चिकित्सा नी स्पाइन अँड मोर यातच सगळं आलं. तर अँड मोर ही पण एक काही कहाणी आहे आणि हे नाव ठेवण्यामागे सुद्धा तुमचा एक विचार आहे, तर तोही आम्हाला सांगा. नक्कीच. कसं आहे की पूर्वी आम्ही सगळ्याच त्रासावर आम्ही ट्रीटमेंट द्यायचो. मग म्हणजे अगदी डोकेदुखीपासून, केस गळतीपासून, स्किनचे डिसऑर्डर्स असो, किंवा इतर मान दुखते, खांदे दुखते, टाच दुखते, पोटाचे आजार असो, ओबेसिटी असो, सगळ्यावर आम्ही ट्रीटमेंट करायचो. पण नंतर असं लक्षात आलं की गुडघेदुखी आणि मणक्यांची दुखणी इतकी प्रचंड वाढायला लागली आहेत आणि त्यामध्ये ऑपरेशनशिवाय पर्याय नाही असंच वाटायला लागलं सगळ्या जनतेला. त्यामुळे आपण जर इतके वर्ष 42 वर्ष काम करतो आणि अनेक गुडघेदुखी, कंबरदुखी, मानदुखीच्या पेशंट्सना चिकित्सामध्ये आपण ऑपरेशनशिवाय बरं करू शकलेलो आहे, मग आपण का नाही त्यावर फोकस करावं. म्हणून आम्ही नी स्पाइन अँड मोर ही संस्था आम्ही सुरू केली नव्याने. नामकरण केलं त्याचं. आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आत्ता दादरचं क्लिनिक जे आहे ते 3 वर्षापूर्वी या नवीन नावाने जे सुरू झालं त्याचं त्यांनी उद्घाटन केलं आणि त्यांनी तिथे ब्लेसिंग्स दिल्या. मग मोअरमध्ये हे अनेक आजार आपण ट्रीट करतो, पण ते आम्ही पाहून. मग मोअरमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. मग त्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं इतर सुद्धा आजार आपण ट्रीट करतो. कारण बघा, आमच्याकडे जेव्हा गुडघेदुखी आणि कंबरदुखीचा पेशंट येतो तो त्याच्याबरोबर अनेक गोष्टी तक्रारी घेऊन आलेला असतो. त्यामुळे त्या सगळ्या पाहाव्याच लागतात. तर असं ते चिकित्सा नी स्पाइन अँड मोअरचं नामकरण आहे. नक्कीच. आणि हे जे गुडघेदुखी, सांधेदुखी हा जो त्रास आहे खास आमच्या लोकमत सखीच्या प्रेक्षकांसाठी, कारण आपल्याला पाहणारा जो स्त्री वर्ग आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे. या ज्या स्त्रिया जेव्हा तुमच्याकडे पेशंट म्हणून येतात तेव्हा एक तक्रार करतात का की सर बघा ना, माझी कंबरच खूप दुखते किंवा स्नायूंचे जे त्रास आहेत ते पुरुषांच्या तुलनेत आमच्या महिलांना जास्त प्रमाणात का असतात? घरकाम की आणखीन काही वेगळी कारणं? तर कसं आहे की 40 नंतर इस्ट्रोजनचं प्रमाण कमी व्हायला लागतं शरीरामध्ये. मेनोपॉज असतो आणि मग त्यामुळे शरीरामध्ये बरेच बदल होतात. हाडांमध्ये बदल होतात. हाडं ठिसूळ व्हायला सुरुवात होते. कारण हा हॉर्मोन आहे आणि फार इम्पॉर्टंट हॉर्मोन आहे स्त्रियांसाठी. त्यामुळे कोलाजन कमी होतं. जॉईंट्समध्ये सुद्धा आपल्या कार्टिलेजसाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी कमी झालेल्या असतात. आणि म्हणून आपल्याला ह्या वयामध्ये डेक्सा स्कॅन करणं फार इम्पॉर्टंट आहे की हाडं किती ठिसूळ झालेली आहेत किंवा आपल्याला वेगवेगळे जॉईंट्समध्ये काही चेंजेस होत चालले आहेत का, स्नायूंमध्ये काही चेंजेस होत चालले आहेत का, हे पाहणं आवश्यक असतं. फायब्रोमाल्जियासारखा एक आजार आहे की कळत नाही की आपल्याला नेमकं काय होतं आहे. थकवा येतो, झोप येत नाही नीट आणि कायम थकवा असतो आणि त्याचं कारण कुठल्याही तपासण्यामध्ये सापडत नाही. आणि नॉर्मल थकवा असतो तो काम केल्यानंतरचा थकवा असतो, पण हा थकवा कायम असतो, 24 तास असतो आणि कशानेच बरं वाटत नाही. आणि पेन जे असतं ते शिफ्टिंग असतं, शरीरात सगळीकडे फिरत असतं. तर त्याच्यासाठी बराच स्त्रियांना हा त्रास होत असतो.
तर 40-50च्या दरम्यान शरीराची जी चेंजेस होत असतात हॉर्मोनल, त्यासाठी तिथे खूप काळजी घेणं आवश्यक आहे. कॅल्शियमची तपासणी करणं, व्हिटॅमिन D3ची तपासणी करणं, वेगवेगळ्या म्हणजे रक्ताच्या तपासण्या आल्या म्हणजे ESR, CRP आणि CBC सारख्या, आणि या तपासण्या करून नेमकं आपल्या शरीरामध्ये काय न्यूट्रिशनची आवश्यकता आहे हे पाहिलं पाहिजे. जर औषधांची गरज असेल तर फिजिशियनकडे जाऊन तशा प्रकारची औषधं सप्लिमेंट्स घेतल्या पाहिजेत आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंटचा अवलंब करायला पाहिजे. तसं ॲक्युपंक्चर आहे, चांगल्या पद्धतीचे मसाज आहेत, हे आपण रेग्युलर करून आपल्या शरीराची पुष्टी करायला पाहिजे. शरीर रिकवर करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप आवश्यक आहेत. ॲक्युपंक्चरमध्ये हॉर्मोनल चेंजेस जे होतात त्यासाठी अनेक बिंदू आहेत आणि त्यासाठी ॲक्युपंक्चरमध्ये कानावर, शरीरावर अशा काही ट्रीटमेंट केल्या जातात. त्याने खूप चांगला फायदा होतो. त्यामुळे सगळ्या स्त्रियांनी अशावेळी 40च्या दरम्यान किंवा 50च्या दरम्यान आपल्या शरीराकडे लक्ष देणं खूप आवश्यक आहे. कारण शरीर नॅचरली बदलत असतं आणि त्याला आपल्याला डॉक्टरकडे जाऊन ते नीट तपासून घेऊन त्याची निगा राखणं फार इम्पॉर्टंट आहे. बरोबर. पण आपल्या ज्या काही स्त्रिया आहेत त्या कधी कधी ना बसल्या बसल्या पाय दुखतात म्हणून स्वतःच्या हाताने पाय दाबत असतात किंवा टाचा दाबत असतात. तर अशा कमेंट पण आपल्याला हमखास येणार आहे की मग सर आम्ही घरच्या घरी आहोत आत्ता बसलेलो, आमचे पाय दुखत आहेत किंवा गुडघे दुखत आहेत, हात दुखत आहेत, तर आम्ही आमचाच कोणता असा बिंदू आहे तो दाबू शकतो का? तर असा कोणता पॉईंट आम्हाला सांगाल का? हो, म्हणजे आपल्या दोन्ही अंगठा आणि बोटाच्या मध्ये इथे जर आपण एक बिंदू आहे, हा बिंदू अतिशय इम्पॉर्टंट आहे. कुठलंही पेन शरीरामध्ये असेल तर त्यासाठी हा बिंदू आहे. अच्छा, म्हणजे ह्या दोन्ही बोटांमधला हा सगळ्यात पेन किलर बिंदू आहे. अच्छा. शरीरात कुठेही पेन असेल अच्छा. तर त्यासाठी आपण हा बिंदू दाबू शकतो. अच्छा, तर स्क्रीनवर आता आपल्याला सर दाखवतायत. अशा पद्धतीने हा जर बिंदू आपण दाबला आणि दाबून ठेवायचं, एक 5 सेकंद परत सोडायचं, परत दाबायचं, परत सोडायचं, म्हणजे हा पेन किलरचं काम करतो. किंवा पंपिंग करायचं तिथे जोरात, आणि किती जोरात दाबलं तरी जेवढं जोरात दाबणार तेवढ्या लवकर पेन त्याचं कमी होणार. तर शरीरातलं पेन कमी होण्यासाठी पेन किलरची गोळी जेवढ्या फास्ट काम नाही करणार तितकं हे फास्ट हा बिंदू काम करत असतो. वा, त्यामुळे मैत्रिणींनो आणि मला वाटतं प्रत्येकासाठीच हा एक बिंदू आहे. अतिशय बरोबर. डोकेदुखी असो, डोळ्यावर आलेला ताण असो, चेहऱ्याचं सौंदर्य पाहिजे असेल तरी सुद्धा हा बिंदू कामाला, किंवा गुडघ्याचं पायाचं दुखणं असेल तर त्यासाठी सुद्धा आपण तिळाचं तेल किंवा कॅस्टर ऑइलने सुद्धा मसाज घरच्या घरी करू शकतो. पण जर तुम्हाला हे सगळं करून सुद्धा बरं वाटत नसेल तर आपल्या जवळच्या सेंटरमध्ये, पंचकर्म सेंटरमध्ये किंवा चिकित्सासारखी जी काही सेंटर्स आहेत तिथे जाऊन तुम्ही जर ट्रीटमेंट केली तर नक्कीच आपल्याला लवकरात लवकर बरं होतं. कारण आपलं शरीर जेव्हा बदलतं तेव्हा आपले जॉईंट्स, आपलं स्केलेटन, आपले पोश्चर सगळं बदलत असतं आणि त्याला एक योग्य असा मसाजची खूप आवश्यकता असते. रेमेडियल सायंटिफिक मसाज हा खूप आवश्यक आहे आणि त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण सगळ्या स्नायूंना आपण व्यायाम नाही देऊ शकत. त्यामुळे आपण जर व्यायाम करत नसू, आपल्याला झेपत नसेल, आपल्याला खूप पेन असेल, वजन वाढत असेल, स्नायूंमध्ये शिथिलता आली असेल, स्ट्रेंथ नसेल, तर आपल्याला योग्य पद्धतीने मसाज आणि चिकित्सा करणं फार इम्पॉर्टंट आहे. जसं आता आपल्या चिकित्सामध्ये ॲक्युपंक्चर होतं, कपिंग नावाची थेरपी होते, मॉक्सिबक्शन शेक देण्याची पद्धत आहे, त्यानंतर ग्वाशा नावाची एक उपचार पद्धती आहे, फिजिओथेरपीचे सगळ्या मशीन्स ॲडव्हान्स आपल्याकडे फिजिओथेरपी होते, आयुर्वेदा पंचकर्म सेंटर्स आपल्याकडे आहे, संपूर्ण पंचकर्म आणि संपूर्ण आयुर्वेद आपल्याकडे होतं. तर आयुर्वेदा, पंचकर्म, त्यानंतर आयुर्वेदिक मेडिसिन्स, फिजिओथेरपी आणि इतर उपचार, हे सगळे उपचार जर आपण एकत्रितपणे केले तर शरीराला परत रिकव्हरी मिळते आणि नवचैतन्य आपल्या शरीरामध्ये येतं. त्यामुळे अतिशय उपयुक्त अशा या उपचार पद्धती आता अवेलेबल आहेत. त्याचा जिथे जिथे तुमच्या जवळपास सेंटर्स असतील तिथे जाऊन तुम्ही त्याचा लाभ घेणं प्रत्येक स्त्रीने फार इम्पॉर्टंट आहे. कारण बाळंपणानंतर ज्या पद्धतीने आजकाल आपल्याला पूर्वी ज्याच्या पद्धतीने काळजी घेतली जायची ती आता तशी मिळत नाही आहे. तेवढा वेळ देता येत नाही आहे, तेवढं मसाज होत नाही आहे, तेवढे शेक होत नाही आहेत, तेवढं पौष्टिक खाणं होत नाही आहे आणि मग ऑफिसमधून जास्त दिवस सुट्टी मिळत नाही म्हणून मग कामावर जावं लागतं.
तर या सगळ्याचा त्रास होत असतो बरोबर. आणि तो ऱ्हास शरीराचा झालेला रिकवर करण्यासाठी आपल्याला या ट्रीटमेंटची खूप आवश्यकता आहे. बरोबर. आणि सर तुम्ही खूप महत्त्वाची अशी टिपसुद्धा आपल्या प्रेक्षकांना दिली आहे. त्यामुळे ज्या महिला खास करून मी म्हणेल, ज्या सातत्याने म्हणत असतात की आमची पाठदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखीचा त्रास आहे, तर कोणतीही गोळी घेण्यापेक्षा सरांनी सोप्पा आपल्याला उपाय सांगितला आहे. तो म्हणजे हा पॉईंट आपल्याला जोरात दाबायचा आहे आणि छान पण तुम्ही त्याने दिसू शकता, जे की सगळ्यात मला वाटतं महत्त्वाचं आहे. तर सुंदर दिसायचं आहे तर हा उपाय आपण नक्कीच बसल्या जागी करू शकतो. आणि स्क्रीनवर आत्ता तुम्हाला सेंटर्स दिसत आहेत, त्याचबरोबर नंबर्स दिसत आहेत, यावर तुम्ही संपर्क साधून मुंबईमध्ये सुद्धा सरांचे 3 सेंटर आहेत, पुण्यातही सरांचं 1 सेंटर आहे, तिकडे जाऊन या सगळ्या उपचारांची सविस्तर माहिती घेऊ शकता. अनेकांना पंचकर्म करायचं असतं पण वेळ मिळत नाही, तर असं करू नका. थोडासा वेळ स्वतःसाठी काढा आणि पंचकर्म, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर आणि ज्या सगळ्या चिकित्सा आहेत त्या चिकित्सा सेंटरमध्ये जाऊन तुम्ही करून घेऊ शकता. तर सर हे तर आपण आपल्या स्त्रियांना सांगितलं. तुम्ही आत्ता एक उल्लेख केला, तो म्हणजे पूर्वीसारखं खाणं पिणं आपलं आता राहिलेलं नाही आहे. त्यामुळे कदाचित कॅल्शियमची कमतरता आणि हाडं ठिसूळ होतात. तर आहारामध्ये आपण काय गोष्टी किंवा कशाचा जास्त समावेश करायला पाहिजे? हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की आपल्याला विटॅमिन D3 हं, हे मिळालं पाहिजे, ज्याने कॅल्शियम मेटाबॉलिझम चांगलं होतं. कॅल्शियम आपल्या शरीरात शोषलं जातं, हाडांपर्यंत सगळीकडे जातं आणि त्यासाठी सकाळचा सूर्यप्रकाश किंवा संध्याकाळचा सूर्यप्रकाश हा इम्पॉर्टंट आहे. आणि जर आपण सकाळी लवकर उठून 15 ते 20 मिनटं जरी आपण सूर्यप्रकाशात कमीत कमी गेलो तर विटॅमिन D3 मिळेल. विटॅमिन D3ची सप्लिमेंट्स घेणं आवश्यक आहे. सूर्यनमस्कार किंवा थोडेफार स्ट्रेचिंग एक्सरसाइज हे करणं आवश्यक आहे. आणि मेथी पावडर असते, मेथीचं चूर्ण, हे सकाळी जर आपण उठल्यानंतर कोमट पाण्याबरोबर घेतलं तर ते सुद्धा अतिशय उपयुक्त ठरतं आपल्या ह्या सगळ्या दुखण्यांसाठी. आहारामध्ये ताज्या पालेभाज्या आणि या सगळ्याचा समावेश करणं, बाहेरचं खाणं खूप कमी करणं. आजकाल खूपच भेसळयुक्त खाणं आपण पाहतोय. वेगवेगळ्या माहिती आपल्याला पॉडकास्टद्वारे पण मिळते की कशा पद्धतीने भेसळयुक्त जेवण, पनीरपासून ते दुधापासून ते वेगवेगळे पदार्थ जे बनतात किंवा वेगवेगळ्या ग्रेव्हीज बनतात, ते सगळं बंद करायला पाहिजे. कारण खूप हॉटेलमध्ये जर खायचं असेल तर आपण नेहमी ताजं बनवणारं जे अन्न असतं तेच खावं. म्हणजे डोसा ताजा बनतो, त्यामुळे तो खाऊ शकता तुम्ही. किंवा मग तिथे तुम्ही कुठलीही ग्रेव्हीयुक्त जेवण मागू नका हॉटेलमध्ये जात असाल तर ताजं. म्हणजे तिथे जर जैन फूड आपण जर जनरली मागवलं, कांदा नको, लसूण नको, तर आपल्याला फ्रेश कदाचित बनवलं जाऊन देता येतं. या गोष्टींचं आपल्याला नीट लक्ष ठेवलं पाहिजे. कारण बाहेरचं खाणं खूप वाढलेलं आहे. सगळ्या हॉटेल्समध्ये तुम्हाला माहीत आहे की मुंबई, पुण्यामध्ये किंवा कुठेही वेटिंग असतं आजकाल कुठेही गेलात तरी. आणि रोजच्या रोज रेस्टॉरंट्स उघडत आहेत. आणि आपलं जे आपण ज्या प्रदेशात राहतो आणि ज्या प्रदेशात आपल्याला जे खाणं दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही जर कोकणात आहात तर कोकणातलं फूड, तुम्ही मराठवाड्यात आहात तर मराठवाड्यातलं फूड, मुंबईत आहात तर मुंबईमध्ये कशा पद्धतीने तुम्ही खात आलात जेवण, ते ऑलवेज बेटर फूड असतं. घरचं म्हणजे पोळी भाजी भात वरण जे काय असेल तर ते नियमित ठेवलं तर काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर. आता जेवणाचा विषय निघाला आहे म्हणून विचारते सर, की व्हेजिटेरियन लोक तर डाळी म्हणा किंवा व्हेजिटेबल सूप म्हणा, भाज्या फळं यातून कॅल्शियम आणि सगळे घटक घेण्याचा प्रयत्न करतात. नॉन व्हेजिटेरियन लोकांचा असा समज असतो की आम्ही हे सूप प्यायलं किंवा हे पदार्थ खाल्ले तर आम्हाला तितकी ताकद मिळणार आहे. हे तुम्हाला कितपत खरं वाटतं? नाही, कसं आहे की आता जगात जग आहे. वेस्टर्न कंट्रीजसुद्धा आजकाल नॉनव्हेज फूड करणं व्हेज फूडकडे यायला लागलेलं आहे. आणि प्लॅन्ट बेस जे सगळं फूड आहे त्याकडे आता सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे की त्यानेसुद्धा आपल्याला छान प्रोटीन, कॅल्शियम्स हे सगळं छानपैकी मिळू शकतं. फक्त ते योग्य प्रमाणात नीट घेतलं पाहिजे. त्यामुळे असं काही नाही की नॉनव्हेज खाल्ल्यानेच फक्त ते मिळणार आहे. अनेक स्पोर्ट्समन आज व्हेजिटेरियन झालेले आहेत असं आपण ऐकतोय. आणि ते छानपैकी स्पोर्ट्स खेळत आहेत. मग त्यांना तर ताकद लागते, मग ती ताकद त्यांना व्हेजिटेरियन फूडमधनं येते. तर त्यामुळे नॉनव्हेजमध्ये पण जर खायचं असेल तर शुद्ध, जर
जर पोल्ट्रीमध्ये न बनवलेल्या गोष्टी नॅचरली ज्या असतात त्या जर खाल्ल्या तर जास्त बेटर आहे. म्हणजे म्हणजे बंद पिंजऱ्यामधल्या जे नॉनव्हेज आहे ते खाऊ नये. जे रानावनात फिरणार आहे त्यापैकी जर नॉनव्हेज असेल तर ते शरीराला पोषक असतं, की ज्याच्यामध्ये हॉर्मोन्स नसतात, कुठले इंजेक्शन नसतात, कुठले औषधं त्या प्राण्यांना दिलेली नसतात. तर ते खाणं जास्त बेटर आहे. पण व्हेजिटेरियन फूड ऑलवेज बेटर. बरोबर आहे. हार्मोन्सचा विषय निघालाच आहे, तर आजकाल जेव्हा एखादी स्त्री जास्त रागवते किंवा चिडते तेव्हा ती सहज म्हणते की माझे हार्मोन्स बदलत आहेत म्हणून कदाचित मी इतकी चिडचिड करत असेल किंवा रागवत असेल. पण हा खरंच गमतीचा भाग नाही आहे सर. तर हार्मोन्स इतके वेगाने खरंच बदलतात का? आणि मग त्याचा परिणाम PCOD, PCOS किंवा मणका आणि सांध्यांवर पण होतो? हो, नक्कीच. कसं आहे की आपण म्हणतोय की हार्मोन्स बदलत आहेत, पण आपल्या शरीरामध्ये ज्या इमोशन्स आहेत, ज्या भावभावना आहेत, त्या नेहमी बदलत असतात आणि एकमेकांना सपोर्ट करतात किंवा डॉमिनेट करतात. म्हणजे कसं आहे की जेव्हा राग येतो तेव्हा तो शरीराने निर्माण केलेला आहे आणि तो आवश्यक असलेला राग असतो. चिडचिड, राग आणि शरीरामध्ये काहीतरी बदल होत आहेत. म्हणजे का होतं आहे? तर बाबा तिथे त्या व्यक्तीला, म्हणजे जेव्हा आम्ही राग आलेली व्यक्ती असेल त्यांचं लिव्हरची एनर्जी ही एक्सेस झाली समजतो आणि त्यामुळे राग वाढतो. पण अतिरिक्त आणि राग जर कमी करायचा असेल तर पांढरे कपडे घालणं किंवा लंग्सची एनर्जी वाढवणं. लंग्सची एनर्जी जर कमी झाली फुफ्फुसांची तर ते लिव्हरला कंट्रोल करू शकत नाही आणि मग लिव्हरची एनर्जी वाढवली जाते. त्यामुळे राग येतो. राग जास्त आला की जेवणावर आपण राग काढतो, मी जेवणार नाही आज. आणि मग त्याचा अर्थ की आपलं स्टमक बिघडलेलं आहे. स्प्लीन नावाचा ऑर्गन मग तो डॉमिनेट होतो. राग जास्त झाला आणि तो कमी झालेला असतो, म्हणजे त्याची एनर्जी कमी होते. आणि मग ह्या सगळ्याचं जे हे आहे त्रास, लिव्हर खराब झाल्यामुळे स्नायूवर त्रास होणार आहे, स्प्लीन स्टमक खराब झाल्यामुळे शरीरातलं चयापचय संस्था, ओबेसिटी वाढणार आहे, वजन वाढणार आहे आणि लंग्स जर आपले एनर्जी कमी झाली असेल तर त्याने आपल्या शरीरामध्ये स्किन खराब होणार आहे. त्यामुळे चेहऱ्यावर काळपटपणा, स्किन हे सगळं लंग्सचं काम आहे. तर आपल्याला जर चांगली स्किन ठेवायची असेल तर आपल्याला चिडचिडेपणा कमी करायला पाहिजे, लोकांना माफ करायला पाहिजे. म्हणजे सगळ्यांकडून अपेक्षा करणं सोडून द्यायला पाहिजे की आपण कोणाला बदलू नाही शकत या जगामध्ये. त्यामुळे आपण बदलायचं हे सगळ्या स्त्रीने जर ठरवलं तर ती सुखी होईल, आनंदी होईल. त्यामुळे कधीच कोणाला बदलू नका. प्रत्येकजण आपापला स्वभाव आणि सगळं घेऊन बरोबर आलं आहे आणि त्याला बदलण्यामध्ये आपलं आयुष्य खर्ची नका घालू. आपलं आयुष्य खूप मोलाचं आहे. ते आनंदाने जगायला आपल्याला जर पाहिजे तर माफ करून टाकायचं आणि आपण स्वतः बदलायचं की ठीक आहे, मी माझं आयुष्य कसं नीट होईल ते मी पाहीन. माझ्या आजूबाजूच्या हातामध्ये मी माझा रिमोट कंट्रोल नाही देणार. मग ते कसेही वागतील आणि रिमोट चालवतील आणि मी चिडणार, चिडचिड करणार, त्रागा करणार. त्रास कोणाला होणार? आपल्याला स्वतःला होणार. आणि त्यामुळे शरीरावर वेगवेगळे त्रासाला आपण सामोरे जातो. त्यामुळे या गोष्टी जर आपण केल्या तर फार बरं होईल. मला असं वाटतं अनेक महिलांच्या मनातली जी खंत आहे ती तुम्ही कुठेतरी बोलून दाखवली आहे की राग आम्हाला येतो किंवा आम्ही पटकन चिडतो, पण मग त्यावर सॉल्युशन काय तर ते तुम्ही आम्हाला सांगितलं आहे. आणि मला वाटतं की ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आजचा हा पॉडकास्ट पाहत आहेत सरांनी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. तर ही करायला काही हरकत नाही आहे. तुम्हाला यातून काय बदल घडवून तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडत आहेत हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. आणि त्याचबरोबर अशाच वेगवेगळ्या महत्त्वाच्या पॉडकास्टसाठी लोकमत सखीचं यूट्यूब चॅनल हे सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका, कारण असेच महत्त्वाचे छान छान विषयाचे पॉडकास्ट मी येणाऱ्या काळात देखील तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. सर, आपल्या मैत्रिणींना तर तुम्ही खूप छान सल्ला दिला. आता पुन्हा एकदा आपण आपल्या मूळ विषयाकडे थोडंसं वळूयात की आम्ही सोशल मीडियावर असेही काही व्हिडिओज पाहतो की एखादा पेशंट आहे ज्याला एखादा वैद्य, डॉक्टर त्याची पाठ मोडत असतो किंवा मान मोडत असतो आणि त्यातून येणारा जो आवाज आहे तो पाहून कुठेतरी रिलॅक्स वाटतं. पण प्रत्येक वेळेला हा जो कटकट कडकड हा जो आवाज येतो याने त्या पेशंटला खरोखर बरं वाटू शकतं का? कसं आहे, जे आपण आता पाहतोय त्याला बोन सेटिंग किंवा कायरोप्रॅक्टिक किंवा ऑस्टिओपॅथी असं म्हटलं जातं. आणि भारताचे पहिले कायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथ, बोन सेटर जे होते ते डॉक्टर राम भोसले होते, की ज्यांनी पहिल्यांदा ते
लंडनमधून शिकून आले होते आणि जे गांधीजींना, पंडित जवाहरलाल नेहरू, नेताजी सुभाषचंद्र बोस, वल्लभभाई पटेल, विठ्ठलभाई पटेल, जिना, हे सगळ्यांना ते ट्रीटमेंट करायचे. यास पण म्हणजे कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी आणि या गोष्टीने जे आवाज केल्या जातात, त्यामुळे आवाज काढणं हे त्याचं उद्दिष्ट नसतं. तर शरीराची अलाइनमेंट करणं, स्पाईनची अलाइनमेंट करणं, जॉईंटची अलाइनमेंट करणं हा त्याचा उद्देश असतो. जागेवरून हललेले स्नायू किंवा जॉईंट्समधले काही बदल हे परत जागेवर आणायचे. आणि आवाज हा बाय प्रोडक्ट आहे. म्हणजे एखाद्या जॉईंटमध्ये जर वायू असेल, गॅस असेल, तर त्याचा तो आवाज असतो. आवाज काढल्याने आपण बरं होतो असं नाही आहे. आणि त्यानंतर मी जेव्हा डॉक्टर राम भोसलेंकडून हे शिकलो तेव्हा मी त्यांना हे सगळे प्रश्न विचारले की असं आवाज काढून बरं होतं का? तर मग नाही. मग त्यानंतर मी सुद्धा डॉक्टर राम भोसलेंकडे शिकलो. कायरोप्रॅक्टिक बेड त्यांनी मला दिला साधारण 30 वर्षापूर्वी. त्यानंतर मी जपानमध्ये मी शिकलो आहे, अमेरिकेत शिकलो आहे, वेगवेगळ्या लंडनमधून काही डॉक्टर्स होते त्यांच्याकडे अनेक ठिकाणी ऑस्टिओपॅथी कायरोप्रॅक्टिकचं शिक्षण घेतलं. आणि त्या सगळ्या मास्टर्सने हेच सांगितलं की आवाज काढणं म्हणजे तुम्ही चांगली ट्रीटमेंट करता असं नाही आहे. त्यामुळे पण काय होतं की आवाजामुळे लोक अट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे आपल्याकडे ते येतात. तर आवाज केला की मला बरं वाटतं. आवाज तर आपण सुद्धा मानेचा काढतो, आपण बोटांचे काढतो, पण आपल्याला ते बरं, ते तात्पुरतं बरं वाटतं ना. तर नेमका उद्देश असतो कायरोप्रॅक्टिक किंवा ऑस्टिओपॅथीज सायन्समध्ये अलाइनमेंट. त्या अलाइनमेंट करण्यामध्ये जे आवाज येतात ते येतात, पण अलाइनमेंट करणं हा जास्त खरा उद्देश असतो. त्यामुळे जर तुम्हाला नक्कीच कायरोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथकडे जायचं असेल तर चांगल्या सुशिक्षित शिकलेल्या कायरोप्रॅक्टरकडे जाणं फार इम्पॉर्टंट आहे. कुठेही जाऊन हे करू नका, कारण त्याने त्रास वाढायची सुद्धा शक्यता असते. अगदी मी आता हेच विचारणार होती की आपण सोशल मीडियावर व्हिडिओ पाहतो आणि फक्त तो आवाज किंवा ते प्रेझेंटेशन बघून आपल्याला वाटतं की मीही या व्यक्तीकडे जावं आणि माझी मान पाठ मोडून घ्यावी, पण प्रत्येक वेळेला ते योग्य असेलच असं नाही आहे. आता तुम्हाला मी सांगतो, जपानमध्ये डॉक्टर जे यमाटा म्हणून सर आहेत, त्यांच्याकडून मी शिकलो. ते अतिशय सॉफ्ट टचने ट्रीटमेंट करतात. त्यांना सुद्धा सगळे आवाज काढता येतात, पण ते अतिशय सॉफ्ट, म्हणजे तुम्ही म्हणाल की इतका सॉफ्ट की आवाज काय शरीराला कुठे जास्त जर्कसुद्धा नाही. त्यामुळे इतकं हलक्या स्पर्शाने सुद्धा व्यक्ती बरी होऊ शकते. त्यामुळे याची गरज नाही की आपल्या पेशींना खूप जोरात हे करायची गरज नसते. आपल्या पेशींचा जो रिदम आहे ना, तो 8 ते 12मध्ये, म्हणजे त्यांची जी हालचाल होत असते, पेशींची जी लयबद्ध हालचाल आहे, त्याचे जे फ्रिक्वेन्सी आहे ती 8 ते 12 हर्ट्जची आहे, त्याच्यामध्येच असायला पाहिजे. त्यामुळे तोच एक मंद रिदम आहे पेशींचा. त्या पेशींच्या रिदमाला जर आपण मॅच केलं तर आपण बरे होऊ शकतो. जोरजोरात मोठमोठे व्हायब्रेटर्स, जोरात मसाज, जोरातले जर्क हे पेशींना आवडत नाही. कारण पेशींना अगदी लयबद्ध मंद संगीत कसं चाललेलं असतं तसं ते पेशींचं संगीत आहे. तेवढ्या फ्रिक्वेन्सीमध्ये ते चालतात. तुम्ही विचार करा, तुम्ही रेडिओ जर ऑन केला आणि तुम्ही तो रेडिओ जर ट्यून नाही नीट केला तर खरखर आवाज येणार आणि मध्येच एकदम खूप कर्कश आवाज येणार. तर तो कर्कश आवाज जाणे तुम्हाला ऐकायला येणार आहे का रेडिओचं गाणं? तर हे जे आहे कर्कश आवाज आहेत, तर कर्कश आवाज नको आहे आपल्याला. आपण मग ते ट्यून करतो फ्रिक्वेन्सी, आणि मग एका पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सीमध्ये तो आपल्याला सुंदर असं मधुर संगीत गाणं ऐकायला मिळतं. तीच फ्रिक्वेन्सी मॅच करायची असते, ट्यून करायची असते आपण आजारी झाल्यानंतर. त्यामुळे हे जर ज्या डॉक्टर्सना, थेरपिस्टना हे कळलं, ते अतिशय शांतपणे ही फ्रिक्वेन्सी मॅच करून रुग्णाला बरे करू शकतात. वेगवेगळे मोठमोठे आजारसुद्धा यातनं बरे होतात. त्यामुळे त्याला संवाहनशास्त्र असं म्हटलं गेलेलं आहे. डॉक्टर राम भोसलेंनी याची सुरुवात केली संवाहनशास्त्राचे, की अलगद व्हायब्रेशनल मसाज फ्रिक्वेन्सी शरीरात देणं. तर त्याने सुद्धा बरं होतं. साऊंड हिलिंग आहे, वेगवेगळे म्युझिक थेरपी आहे, याने सुद्धा आपल्याला बरं वाटतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा होतो. जसं तुम्ही जो प्रश्न विचारला की खूप जोरजोरात जर्क्स देऊन आणि आवाज काढून बरं होतंच असं नाही आहे.
बरोबर. आणि खूप महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही ते सांगितला, की आपलं शरीर किंवा आपले अवयव हे आपण कोणाच्याही हातात देऊ शकत नाही. तात्पुरता आवाज आला म्हणजे बरं वाटतंच असं नाही आहे. तर आपलं शरीर हे खूप महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी तज्ज्ञांकडे जाऊनच ट्रीटमेंट घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. स्क्रीनवर तर तुम्हाला नंबर दिसतायत. तुम्हाला सरांचे सेंटर्स कुठे कुठे आहेत हेही दिसतंय. मला वाटतं सर दादर आणि बँड्राला दादर, बोरिवली बोरिवली हां. आणि ठाणे, मुंबईमध्ये 3 आहेत हां. आणि पुण्यामध्ये कर्वे रोडला एक सेंटर आहे. हां. तर महाराष्ट्रामधून तर सरांकडे पेशंट येतच असतात. पण सर परदेशातून पण आपल्याकडे परदेशी नागरिक येतात हो आणि बरे होऊन हो अगदी पुन्हा ते आपल्या हो हो ठिकाणी जातात. हो तर त्यातलेही काही अनुभव मला हो सांगा. म्हणजे आता जर तुम्ही विचारताय की परदेशी येतात, त्याच्यानंतर सेलिब्रिटीज येतात, मग सामान्य लोक येतात की नाही? हा माझा असा पुढचा प्रश्न प्रश्न होता. असा प्रश्न आपल्या हो. प्रेक्षकांना पडला पण असेल. अगदी. सगळी सर्वसामान्य घरातली माणसं आपल्याकडे येतात आणि अक्षरशः आपल्याकडे बरे होऊन जातात. मॅक्झिमम जो क्राऊड आहे तो आपल्याकडे 90% हा सर्वसामान्य घरातलाच आहे. आत्ताच एक मुलगी आलेली आहे, एक 12 वर्षाची, आणि ती आफ्रिकनच आहे, अंगोला देश म्हणून एक तिकडनं आलेली आहे. तिला स्कोलियोसिस आहे, म्हणजे पाठीचा जो मणका आहे तसा एससारखा झालेला आहे. हो. आणि तिकडे तिने बरेच उपाय केले पण तिला बरं नाही वाटलं. मग आमच्या एका पेशंटनी त्यांना सांगितलं की असं असं इंडियामध्ये जा म्हणून, आणि मग ती आता आलेली आहे आणि ती छानपैकी ट्रीटमेंट ती घेते, ती आणि तिची आई. लँग्वेजचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे त्यांना, येत नाही, इंग्लिश पण येत नाही आहे. त्यामुळे मग ते मोबाईलमध्ये ट्रान्सलेट करून असं करून आम्ही सगळं ते करतो आहे. पण त्या मुलीला आता खूप छान बरं वाटायला लागलं. 1 महिना झाला आहे, अजून 1-1.5-2 महिने ती असणार आहे. पण तिच्या स्कोलियोसिसमध्ये साधारण 50% फरक पडला आहे. आम्हाला टेन्शन होतं की एवढं 2-3 महिन्यासाठी ती आलेली आहे, पण नेमका तो फरक पडला पाहिजे. बरोबर. पण आमचे सगळे टीम अतिशय खूप छानपैकी मेहनत घ्यायचे. म्हणजे आमच्या बोरिवलीचे डॉक्टर प्रिया आहे, ह्या खूप सिनियर फिजिओथेरपिस्ट आहेत मस्क्युलोस्केलेटन ऑर्थोपेडिक्समध्ये, तर त्या खूप जातीने त्या पेशंटकडे लक्ष देतात. आमची जी टीम आहे ना ती खूप खूप छान टीम आहे चिकित्साची. सगळे सिनियर डॉक्टर्स आहेत, सगळे थेरपिस्टसुद्धा आमच्याकडे म्हणजे 10 वर्ष ते साधारण 30 वर्ष काम करणार आहेत. त्यामुळे अतिशय सिनियर स्टाफ, त्यांना माहीत असतं की नेमकं काय करायचं आहे. तर बोरिवलीमध्ये सगळी जी टीम आहे डॉक्टर प्रियांबरोबर नेहाली आणि सगळे जे आयुर्वेदिक डॉक्टर्स, थेरपिस्ट सगळे एकत्रितपणे त्यांच्यावर काम करत आहेत. असे अनेक लोक येतात दुबईपासून, आफ्रिकेपासून, लंडन, अमेरिका येतात, राहतात, हॉटेल्समध्ये राहतात आणि परदेशी ट्रीटमेंट घेतात. आणि पेशंट त्यांना बद्दल विचारण्याचं कारण पण सर आता तुम्ही सांगताय म्हणून हे होतं की भारतामध्ये जी ट्रीटमेंटचा जो खर्च आहे तो परदेशाच्या तुलनेमध्ये कमी आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रभरातून आपल्याकडे पेशंट येतच असतात, बरोबर? तर हेही एक विचारण्याचं कारण होतं की आपली ट्रीटमेंट लोकांना खर्चिक वाटते. की खर्च कमी म्हणून नाही, परदेशामध्ये ट्रीटमेंटच खूप वेळ लागतो. बरोबर. म्हणजे तुम्ही एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेलात तर तिकडे वेटिंग असतं 3-3 महिने, 6 महिने. बरोबर. त्यानंतर तुम्हाला काही ट्रीटमेंट मिळणार, तोपर्यंत पेशंट काय करणार, ही एक अवस्था आहे. आणि मग प्रायव्हेटमध्ये गेल्यावर तुम्ही म्हणाला तसं खूप खर्चिक, बरोबर. म्हणजे प्रायव्हेटमध्ये गेलात तर खूपच खर्चिक होऊन जाते किंवा योग्य ट्रीटमेंट मिळत नाही. त्यापेक्षा त्यांना इंडियामध्ये आपल्या मेडिकल फॅसिलिटीज खूपच उच्च दर्जाच्या आहेत. म्हणजे ॲलोपॅथीचे हॉस्पिटल्स असो किंवा इतर सगळे उच्च दर्जाचे आहेत. पटापट ट्रीटमेंट होते, सगळ्या इन्व्हेस्टिगेशन्स होतात, सगळ्या सर्जरीज होतात, सगळ्या प्रकारचे आपल्यासारखे पंचकर्मासाठी सुद्धा परदेशी लोक खूप येतात ह्या सगळ्या ट्रीटमेंट घेण्यासाठी, आणि त्यांना लवकरात लवकर ट्रीटमेंट घेऊन परत जाता येतं. बरोबर. त्यामुळे भारताच्या ट्रीटमेंटवर सगळ्यांचा विश्वास आहे परदेशातल्या अगदी लोकांचा. अगदी अगदी तो विश्वास आहे. म्हणूनच केवळ महाराष्ट्रातून, भारतातून नाही तर देशभरातून आपल्या महाराष्ट्रात खास तुमच्याकडे ट्रीटमेंट करण्यासाठी पेशंट येतात. आणि मी म्हणेल हजारो नाही तर लाखो असे पेशंट असतील जे येताना दुखणं घेऊन, ती एक निराशा घेऊन, दुःख घेऊन तुमच्यासमोर येत असतील, पण जाताना अगदी आनंदाने परतत असतील. आणि सर हा आनंद मला वाटतं तुम्ही हजारो लोकांच्या चेहऱ्यावर तुमच्या चिकित्सेमुळे दिलेला आहे. पण पेशंट म्हणून मी एक प्रश्न विचारते की कधी कधी असं होतं की हे दुखणं आम्हाला येऊच नाही किंवा गुडघ्याचा जो हा त्रास आहे हा पुन्हा पुन्हा आम्हाला होऊ नये, म्हणून मग आम्ही काय काळजी घेऊ शकतो? बरोबर. नाही, एकदा तुम्ही बरे झालात चिकित्सामध्ये, जे रुग्ण येतात गुडघ्यांसाठी किंवा मणक्यांसाठी,
ते बरे होतात. आणि बरे होतात म्हणजे आत्ता आम्ही पुण्यामध्ये कार्यक्रम केला, त्यात अनेक रुग्ण आले आणि ते जुने रुग्णसुद्धा त्या कार्यक्रमाला आले होते. मोठा इव्हेंट होता, एक शिबिर होतं आणि ते जुने रुग्ण आले आणि ते ज्यांनी 5, 10, 15 वर्षापूर्वी आणि त्यांनी शेअर केलं की मी गिरनार चढले, वा. मी हिमालयात जाऊन आले, असं अनेक ठिकाणी मी परिक्रमा केली. एवढं आश्चर्य आहे. खरंच. म्हणजे मी तेव्हाच म्हटलं बघा, आता हे मी बोलत नाही आहे, हे पेशंट सांगत आहेत. आणि जवळजवळ 200-250 प्रेक्षागृह भरलेलं होतं सगळ्या पेशंट्सनी. त्यामध्ये ते शेअर करत होते आणि त्यांच्यासमोरच लाईव्ह उदाहरणं होती की बघा हे कसे चालत आहेत. म्हणजे मग आता यांचं गुडघ्याचं ऑपरेशन कुठे गेलं, मणक्यांची ऑपरेशन कुठे केली, किती केली, काहीच नाही केली. फक्त चिकित्साच्या ट्रीटमेंटने यांचे गुडघे बरे झालेले आहेत आणि त्यामुळे हे सगळं करू शकतात. गिरणं चढणं साध्या व्यक्तीला सोपं नाही आहे. नाही, गुडघेदुखीचे रुग्ण कसे चढू शकतात? बरोबर आहे. आणि सर त्या पायऱ्या पण खूप डिस्टन्सने आहेत. खूपच आहेत, हो, चढूच नाही शकत. तेच. म्हणजे विचार करा की या ट्रीटमेंटनी माणूस फक्त बरा होत नाही, तो पूर्वीपेक्षा त्याचे पाय मजबूत घेऊन जातो आणि तो आयुष्यभर त्याला ते टिकतं. त्यामुळे एकदा बरे झाले ना की शक्यतो त्या दुखण्यासाठी आमच्याकडे लोक येत नाहीत. पण मग काय होतं की गुडघेदुखीचा रुग्ण कधीतरी येतो, माझा खांदा दुखतो म्हणून किंवा माझी मान दुखते म्हणून, असं काहीतरी कुठे जर्क बसला किंवा, पण तोच त्रास घेऊन परत शक्यतो येत नाही. बरोबर आहे. सर, सामान्य लोकांना नेहमी वैद्यांकडून किंवा जे आपल्याकडे पण येत असतील त्यांच्याकडून एक सल्ला दिला जातो की तुम्ही हालचाल करा, तुम्ही व्यायाम करा. मग आमच्या महिला म्हणतात की आम्ही हालचाल करतो, आम्ही दिवसभरात घरात इतकं काम करतो, मी धुणं धुते, मी भांडी घासते, मी लादी पुसते, मी घरातली सगळी कामं करते, त्यानेच मी इतकी दमून जाते आणि माझी हालचालही होते, मग वेगळा व्यायाम आम्ही का करायचा? बरोबर. हालचाल आणि व्यायाममध्ये फरक आहे. हालचाल ही आपण कामानिमित्त केलेली आहे आणि व्यायाम आपण जेव्हा करतो त्यावेळी तो आपण ठरवून आपल्या शरीरासाठी केलेला असतो आणि शरीराला सुदृढ करण्यासाठी केलेला असतो. त्यामुळे हालचाल म्हणजे खूप काम केलं म्हणजे तुमच्या शरीराचा व्यायाम झाला असं नाही आहे. त्यामुळे आपल्याला नियमितपणे व्यायाम करूनच आपलं शरीर सुदृढ ठेवता येतं. आपण दमतो ॲक्च्युली आणि वेगवेगळ्या पोजेसमध्ये आपण काम करत असतो. पण आपण जेव्हा व्यायाम करतो त्यावेळी ठरवून दिलेल्या पद्धतीने आपण वेगवेगळ्या स्नायूंवर, जॉईंट्सवर आपण व्यायाम करत असतो. त्यामुळे व्यायाम वर्सेस जर तुम्ही काम म्हटलं तर खूप फरक आहे. तर त्याची व्यायामाची कसर तुम्ही कामाने भरून नाही काढू शकत. बरोबर. सर, आणि मगाशी तुम्ही सांगत होते की वेगवेगळ्या क्षेत्रातून सेलिब्रिटी असेल, सामान्य लोकही आपल्याकडे येतात, ट्रीटमेंट घेतात. असा कोणता पेशंट आहे का की ज्याचं वय खूप कमी होतं आणि तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल की अरे एवढ्या कमी वयात तुला हा त्रास आहे? हो, अगदी 16 वर्षाचा एक मुलगा आला होता आणि त्याला मणक्याचं दुखणं झालं होतं. प्रचंड कंबर दुखत होती त्याची. अरे म्हटलं एवढं कसं काय? तो म्हणे तू काय करतो नेमका? तर तो सतत 7 ते 9 तास कॉम्प्युटरवर बसतो, गेम्स खेळतो. पूर्वी आम्ही शाळेतून आलो की मैदानात शिरायचो, मैदानात खेळायला जायचो आणि आत्ताची मुलं सगळी पाहायला गेली तर आपण पाहतो की ते कॉम्प्युटर किंवा बैठा गेम खेळण्याकडेच आहे. तर सतत ते बसून राहणं किंवा आजकाल हेवी बॅग्स घेऊन स्कूल कॉलेजेसमध्ये जाणं, त्यानेसुद्धा पाठीचे आजार, मणक्याचे आजार वाढायला लागले. म्हणजे त्याला इतकं दुखणं बळावलं होतं की त्याला बिछाण्यावर उठतासुद्धा येत नव्हतं. मग आम्ही वेगवेगळे उपचार त्याला केले, 46 शेक दिली त्याला, वेगवेगळे पंचकर्माच्या ट्रीटमेंट केल्या, ॲक्युपंक्चर, कपिंग वॉशासारख्या ट्रीटमेंट केल्या, काही मॅनिप्युलेशन्स केले. असं करून त्याचं शरीर नीट केलं आणि मग त्याला सुदृढ करण्यासाठी सुद्धा काही ट्रीटमेंट केल्या आणि तो पूर्णपणे बरा झाला. बरोबर. असं म्हणतात सर की मणका सरळ म्हणजे आयुष्याची आपली दिशासुद्धा अगदी सरळ राहते आणि लहानपणी आईकडून, बाबांकडून सांगितलं जातं ताठ बस, ताठ बस. पण कालांतराने ते होत नाही, कारण कम्फर्टेबल आपण ज्या पोजमध्ये बसतोय तसं ऑफिसमध्येही ताठ बसल्या जात नाही आपला. मग हे ताठ बसणं किंवा मणका सरळ ठेवणं हे किती महत्त्वाचं आहे? खूपच महत्त्वाचं आहे. कारण मणका सरळ असेल तरच आपला मज्जारोज्जू नीट काम करणार आहे, आपली नर्वस सिस्टम नीट काम करणार आहे. मणक्याचा शेप बिघडला की सगळं स्नायूसंस्था आणि नर्वस सिस्टम बिघडणार आहे. त्यामुळे तशा पद्धतीने चेअर्स घेणं, सोफा घरामध्ये आम्ही सांगतो की तुम्हाला जर बरं व्हायचं असेल, आम्हाला पैसे द्यायचे नसतील तर तुम्ही सोफा विकून टाका किंवा दान करा. सॉफ्ट सोफा हा आपण ठेवायचाच नसतो. सॉफ्ट सोफ्यावर आपल्याला कंबर दुखी वाढते.
चेअरची उंची आपली नीट पाहिजे. चेअर जर ऑफिसमध्ये बसत असाल तर पायाखाली पाय लटकता कामा नये. पायाखाली काहीतरी स्टूल किंवा एखादा पाठसारखी गोष्ट घेणं आवश्यक आहे. त्यामुळे पाठीचा कणा ताठ ठेवून बसणं, आणि जर आपल्याला ताठ ठेवून बसता येत नाही आणि वेदना होत असतील तर नक्कीच तुम्हाला व्यायाम करायला पाहिजे, सूर्यप्रकाशात जायला पाहिजे किंवा ट्रीटमेंट करून पाठीचा कणा नीट करायला पाहिजे. पाठीचं सांगितलंच आहे, तर आता झोपायचं कसं? म्हणजे गादी जसं की कापसाच्या गादीवर झोपणं पूर्वी लोक पसंत करायचे, पण आता असा समज झालाय जेवढी महागडी गादी तेवढी आपली पाठ व्यवस्थित राहू शकते, मणका सरळ राहू शकतो. हे कितपत खरं? खरं आहे, हां, खरं अगदी आहे. खरं आहे. काही गोष्टी तुम्हाला महागड्या घेणं आवश्यक आहे. म्हणजे उदाहरणार्थ बूट महागडे घ्या, गादी महागडी घ्या. ह्या 2 गोष्टी इम्पॉर्टंट आहे आपल्याला. कपडे महागडे नाही घेतले तरी चालणार आहेत, बरोबर. चेअर तुमची बसायची ती महागडी घ्या. या 3 गोष्टी तरी महागड्या घेणं आवश्यक आहे. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, तुम्ही कापसाची गादी, जी पूर्वीची कापसाची गादी असायची तशी आता बनत नाही. बरोबर. त्यामुळे तुम्ही कापसाच्या गादीवर झोपले की तुमचा मणका त्यामध्ये बुडतो, अक्षरशः बुडतो, म्हणजे असं खड्ड्यात जातो आतमध्ये. त्यामुळे त्याला काही शेप नसतो. त्यामुळे कापसाची गादी योग्य नाही आहे. किंवा असेल चांगल्या कापसाची तर नीट पिंजारून घ्यायला पाहिजे त्याला रेग्युलरली. हार्ड बेड, जे आजकाल खूप ऑर्थोपेडिक बेड चांगले निघालेले आहेत, फोमचे बेड घेऊ नयेत. कॉयरचे बेड आता मिळत नाही आहेत, पण आता खूप चांगल्या कंपनीज आहेत की ज्यामध्ये आपल्याला बेड्स मिळतात. म्हणजे साधारण जर चांगला बेड आपल्याला जर घ्यायला गेलो स्पाईनसाठी जर उपयुक्त, तो 30,000 पासून सुरू होतो. 5 ते 10-15 हजाराचे जे बेड असतात त्यामध्ये त्या प्रकारची क्वालिटी फोम किंवा क्वालिटी मटेरियल टाकलं जात नाही. त्यामुळे त्याकडे खर्च करणं मी तर म्हणेन की योग्य आहे. पण जर तुम्ही आत्तापासून तुम्ही लहान मुलांना जर सवय लावली खाली झोपायची तर त्यांना आयुष्यामध्ये पूर्ण, जर ते म्हातारे झाले तरीसुद्धा ते खाली झोपू शकतील. आत्ता म्हातारे झाल्यानंतर तुम्ही प्रयोग नका करू खाली झोपायचा. खाली एक गादी बनवून घ्यायची आणि खाली झोपायचं. SSY सिद्ध समाधी योगा एक संस्था आहे, त्यांच्या आश्रमामध्ये किंवा त्यांच्या संस्थेत जे काही साधक आहेत ते कुठलेही गादी वापरत नाहीत. करोडोपती, लखपती, अब्जोपती असे त्यांचे सेवक आहेत. म्हणजे जर तुम्ही कुठली बॅग वापरता तर बॅगेटची मालकीन ती गादी खाली झोपते. सचिन तेंडुलकर सुद्धा खाली झोपतो. म्हणजे तो जेव्हा खेळायचा तो हॉटेल्समध्ये न झोपता बेडवर तो खाली गादी टाकून झोपायचा. तर ही सवय पहिल्यापासून लावली तर ठीक आहे, पण आत्ता तुमचं वय 60 झालं आहे, 70 झालं आहे, तुम्हाला सवय नाही, तुम्ही आता तो प्रयोग नका करू. त्यापेक्षा गादी चांगली घ्या ज्याने तुम्हाला स्पाईन चांगलं राहील. बरोबर. तर सगळ्यात महत्त्वाचं की स्वतःची काळजी घ्यायची असेल तर या काही गोष्टी आहेत त्यात कॉम्प्रोमाइज नको. ज्या गोष्टी तज्ज्ञांकडून सांगितल्या जात आहेत त्या मला वाटतं डेली रुटीनमध्ये वापरायला काहीच हरकत डॉक्टरला नाही. लाखो रुपये देण्यापेक्षा आपल्या घरात या वस्तू आणून ठेवा. बरोबर. आम्हाला पैसे नका देऊ. सर, प्रत्येकाला त्याच्या ड्रेसवर मॅचिंग सँडल चप्पल घालण्याची सवय असते. हिल्स तर आम्हा स्त्रियांचा जीव की प्राण आहे. हे कितपत योग्य आहे? नाही, हिल्स घालणं असेल तर घालू शकतो आपण, पण त्याचं जे प्लॅटफॉर्म हिल्स हे जास्त योग्य आहेत. अगदीच टेपर हिल्स न घालता प्लॅटफॉर्म हिल्स घालायचे. पण समजा तुम्हाला तशा हिल्सची गरज असेल कुठे काही फंक्शनसाठी थोड्या वेळासाठी, तर आपण निदान त्या फंक्शनपुरतीच ती हिल घालावी आणि लगेच आपण पर्समध्ये किंवा बॅगमध्ये दुसरी चप्पल ठेवावी, हे योग्य ठरेल. पण शक्यतो कंप्लीट टेपर असलेली घालू नये, थोडं प्लॅटफॉर्म असलेली हिल. कारण प्रत्येकाला कमी हाईट असते, त्यांना जरा वाटत असतं की आपलं पोश्चर नीट दिसावं, त्यासाठी योग्य आहे. अदरवाईज त्यामुळे मग पोश्चर बिघडतं, कमरेचा ताण होतो, गुडघ्यावर ताण पडतो, अँकल पेन होऊ शकतं, हिल पेन होऊ शकतं. या सगळ्या गोष्टी हिल्समुळे खूपच त्रासदायक होऊ शकतात. बरोबर. त्यामुळे जेवढी गरज आहे तिथपर्यंतच मी रेकमेंड करेन. बरोबर. डेली रुटीनमध्ये अशा काही गोष्टी आहेत सर ज्या आपण थोड्याशा बदलल्या तर मला वाटतं की मानदुखी गुडघेदुखी ही आपल्याला होणार नाही. आणि त्याचबद्दल आपल्याला रमाकांत देवरुख सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं आहे. स्क्रीनवर तुम्हाला आत्ता नंबर दिसत आहेत. त्याचबरोबर सरांचे सेंटर्स हे दादर, बोरिवली, ठाणे आणि पुणे या ठिकाणी आहेत. इथे जाऊन सुद्धा तुम्ही या सगळ्या चिकित्सेचा लाभ घेऊ शकता. त्यामुळे कोणतंही दुखणं हे अंगावर काढू नका, तर थेट तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या. आणि आजचा हा
एपिसोड तुम्हाला कसा वाटला आणि सरांना तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर न घाबरता न लाजता कमेंटमध्ये ते प्रश्न तुम्ही विचारू शकता. सर, आज तुम्ही ते आलात आणि इतक्या छान गप्पा तुम्ही आमच्याशी मारल्यात आणि या गप्पांच्या माध्यमातून आमच्या मनातल्या छोट्या छोट्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला समजावून सांगितली आहेत. त्यामुळे लोकमत सखीकडून मी तुमचे सुद्धा खूप खूप आभार मानते. थँक्यू व्हेरी मच. मला लोकमत सखीच्या या मंचावर बोलावलं. खूप मोठा मंच आहे आणि इथे मला काही गोष्टी सांगता आल्या ज्या सगळ्या प्रेक्षकांना उपयोगी पडतील. सो नक्कीच थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.